मासिक पाळीच्या वेळी गर्भाशयातील स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे पोटामध्ये भयंकर वेदना होतात. मासिक पाळीतील पोटदुखी आणि कळा थांबवण्यासाठी काय करायचे आहे ते आज आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून ही अगदी सोपी पद्धत आहे जी आपल्याला कळेल. त्यापूर्वी आपण हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व आरोग्यविषयक सल्ले या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील. 1 चमचा पांढरे तीळ आणि गुळ एकत्र चावून खा. त्यानंतर कोमट पाणी प्यायल्यास वेदना लगेच कमी होतात आणि आराम मिळतो. मासिक पाळीच्या म्हणजे पिरियड्सच्या दिवसात पोटात, कमरेत आणि पायामध्ये भयंकर वेदना होणे ही अनेक महिलांना सतावणारी एक अत्यंत सामान्य पण अतिशय त्रासदायक समस्या आहे. या वेदना आणि कळा अनेकदा इतक्या असह्य असतात की रोजची साधी कामे करणेही कठीण होऊन बसते. या पोटदुखीवर तात्काळ आराम मिळवण्यासाठी अनेक जणी लगेच पेन किलर गोळ्या घेतात, परंतु त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. यावर आपल्या आयुर्वेदामध्ये आणि आजीबाईच्या बटव्यात एक अत्यंत खात्रीशीर, नैसर्गिक आणि त्वरित आराम देणारा एक उपाय सांगितला आहे. तो म्हणजे पांढरे तीळ, गुळ आणि कोमट पाणी. तीळ आणि गुळाचा हा उपाय कसा काम करतो आणि त्याचे मुख्य फायदे काय आहेत ते आपण पाहूया. गर्भाशयाच्या स्नायूंना मिळणारा नैसर्गिक थंडावा आणि आराम. मासिक पाळीच्या वेळी गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावतात, ज्यामुळे पोटात भयंकर कळा येतात. पांढरे तीळ आणि गुळ या दोन्ही गोष्टी प्रकृतीने उष्ण मानल्या जातात. जेव्हा आपण हे मिश्रण खातो आणि त्यावर कोमट पाणी पितो, तेव्हा गर्भाशयाच्या आखडलेल्या स्नायूंना आतून शेक मिळतो आणि त्याचा ताण त्वरित कमी होऊन वेदना थांबतात. नैसर्गिक लोह आणि कॅल्शियमचा पुरवठा. गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते आणि पांढऱ्या तिळामध्ये नैसर्गिक कॅल्शियम मुबलक असते. पाळीच्या वेळी शरीरातून रक्तस्राव होत असल्यामुळे अशक्तपणा येतो. गुळामध्ये रक्ताची कमतरता भरून निघते आणि तिळातील कॅल्शियममुळे कंबर आणि हाडाचे दुखणे कमी होण्यास मोठी मदत मिळते. शरीरातील वात कमी होऊन सूज ओसरते. पाळीच्या दिवसात शरीरात वात वाढल्यामुळे पोट फुगणे आणि वेदना वाढणे या समस्या होतात. तीळ आणि गुळाचे मिश्रण हा वाढलेला वात कमी करते आणि शरीरातील रक्ताभिसरण अतिशय वेगाने व सुरळीत करते, ज्यामुळे पोटाच्या खालच्या भागातील जडपणा आणि वेदना दूर होतात. हा उपाय करण्यासाठी आणि खाण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे, ती आपण पाहूया. हा घरगुती उपाय करणे अतिशय सोपे आहे. जेव्हा पाळीच्या दिवसात पोट दुखायला सुरुवात होईल, तेव्हा 1 छोटा चमचा कच्चे पांढरे तीळ आणि साधारण तेवढाच 1 छोटा तुकडा सेंद्रिय गुळ घ्या. हे दोन्ही पदार्थ तोंडात टाकून अत्यंत सावकाश आणि बारीक चावून खा. तीळ आणि गुळ खाऊन झाल्यावर लगेचच 1 ग्लास कोमट पाणी हाताला सुसेल आणि पिता येईल एवढे गरम पाणी गोट 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 करून पिऊन घ्या. या कोमट पाण्यामुळे तीळ आणि गुळाला नैसर्गिक औषधी अर्क शरीरात पसरतो आणि पोटाला आतून एक प्रकारचा शेक मिळतो. महत्वाची काळजी आणि काही टिप्स. हा उपाय पाळीतील वेदनांवर अत्यंत गुणकारी आणि सुरक्षित आहे. हा उपाय तुम्ही पाळीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी, जेव्हा वेदना जास्त असतात, तेव्हा नक्की करू शकता. परंतु तीळ आणि गुळ हे दोन्ही पदार्थ प्रकृतीने उष्ण असल्यामुळे दिवसातून एकदाच हा उपाय करणे पुरेसे आहे. अति प्रमाणात खाल्ल्यास शरीरात जास्त उष्णता निर्माण होऊन मासिक पाळीच्या असह्य कळा आणि पोटदुखीच्या त्रासातून नैसर्गिकरित्या मुक्त होण्यासाठी हा अत्यंत पारंपरिक आणि प्रभावी उपाय नक्की करून पाहण्यासारखा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जेणेकरून आपल्याला पुढचा व्हिडिओ लगेच पाहायला भेटेल.